विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंदासे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दी. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातली अभय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. विठ्ठल आपल्या गावी काकडगाव ग्रामस्थानामध्ये परमेश्वरराव बापूराव घोगरे आमचे असणारे वर्गमित्र, तसेच गावातले बंधू भगिनी जे काही नातं लावाल ते लागू शकतं असे असणाऱ्या त्यांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलेलं हे सेवारूपी पुष्प आणि त्या निमित्ताने त्यांची असणारी उद्याची बारस, आजची एकादशी, त्यांनी सहज मला विचारलं. म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. आणि त्यांच्यामुळे मला ही सेवा प्राप्त झाली. मी त्यांनाही धन्यवाद देते. त्याचप्रमाणे सर्व टाळकरी माळकरी जे काही मृदंगाचार्य आहेत, आमचे गायनाचार्य आहेत, आमचे माऊली महाराज आहेत. खरं तर या सर्वांनी ही कीर्तन काही मी काही कुठे जाऊन शिकलेली वगैरे नाही, माझी असणारी ही प्रॅक्टिस आहे. बाहेर जाऊन करता न येत असल्यामुळे आपल्या गावी चला ठीक आहे, सर्वजण सांभाळून घेणारे आहेत किंवा सर्वजण मला प्रोत्साहन देणारे आहेत. विशेष म्हणजे या निमित्ताने असलेली माझ्यापर्यंत पोहोचलेली ही सेवा आहे. आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असणारा हा 4 चरणाचा अभंग मी निवडलेला आहे. हा 4 चरणाचा अभंग असा जगद्गुरु तुकाराम तुकोबाराय आम्हाला सर्व भक्तांना, सर्व भाविकांना काय निर्देशन, काय आम्हाला दर्शन देऊ या माध्यमात, या अभंगाच्या माध्यमातून काय दर्शवतात. तर भक्त आपण कसा ओळखला पाहिजे, भक्त कसा असतो, कारण आम्ही सर्वजणच भक्ती करतो. मग भक्त नेमकं ओळखावा कसा, भक्त ओळखून देणारा किंवा भक्ताचं माध्यम दाखवून देणारा असणारा असा हा जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी मी निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला सर्वप्रथम भक्त ऐसे जाणार जे देही उदास. कसे असले पाहिजेत भक्त. तुकाराम महाराज सांगतात भक्त आपल्या देहावर प्रेम करणारे नसावे. तर भक्त कसे असले पाहिजेत, देहाला आपल्या काही महत्त्व न देणारे असावे. काही ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात
की शरीर सुदृढ असलं पाहिजे, देह सुदृढ असला पाहिजे. कारण तेही बरोबर आहे. कारण ज्यावेळेस आपलं शरीर सुदृढ असेल त्याच वेळेस आम्ही भगवंताचं नामचिंतन करू शकतो. जर आम्हाला वाणी नसेल, एखादा मुका व्यक्ती आहे, त्याला जर सांगितलं आपण जप करायचं, नामस्मरण करायचं आहे, तुम्ही अनेक कंपनीचे स्पीकर आणून त्यांच्या पुढे ठेवा, त्यांचा आवाज निघेल का? निघणार नाही. पण या अभंगाद्वारे महाराज सांगतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास. उदास असले पाहिजे. उदास म्हणजे नेमके कसे असावेत? कारण त्यांना या संसारातल्या कोणत्याही गोष्टीचं तर आम्हाला त्या भक्ताला आवड नसली पाहिजे. शिवाय भगवंत हे एकच विषय झाला पाहिजे. दुसऱ्या चरणात सांगितलेलं आहे की विषय येतो त्यांचा, पण केव्हा होतो विषय? ज्यावेळेस देहावर आम्ही आसक्ती बाळगत नाही त्यावेळेस आमचा विषय नारायण होतो. आम्ही वरून जरी कितीही म्हणू, आम्हाला भगवंताशिवाय काही दिसत नाही, किंवा भगवंत एकच आमचं माध्यम आहे जगण्याचं. आम्ही किती जरी ओरडून सांगितलं तरी ते आमच्या अंतःकरणात ती गोष्ट मध्यपर्यंत पोहोचत नाही. का? कारण आमचा तेवढा विषयच बनलेला नसतो नारायण. मग नारायण विषय बनवून घ्यायचा, तेव्हा आमच्या देहाची आसक्ती सुटते. त्या देहाची आसक्ती संपल्यानंतर आमचा विषय नारायण होतो. अनेक माध्यमातून संतांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही भक्त ऐसे जाना जे देही उदास, ज्यावेळेस गोपिका श्रीकृष्ण भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न असायच्या त्यावेळेस त्यांना काही कळायचं का? काही कळत नव्हतं. मग त्या कशा राहायच्या? त्यांना अक्षरशः त्यांचे वस्त्र धारण कसे करावे किंवा त्यांचा असणारा श्रृंगार तो कशा प्रकारे करावा हे सुद्धा त्या भानावर राहत नव्हत्या. एवढंच नाही, त्यांनी काजळ घ्यावं, डोक्याला लावावं, कुंकू घ्यावं, डोळ्यात भरावं, अशा प्रकारचे वेगवेगळे आगळे मेकअप त्या करू लागले. कशामुळे? कारण त्यांच्या देहावर काही प्रेम राहिलेलं नव्हतं. त्या देह विभूर अवस्थेमध्ये गेलेल्या होत्या. म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात की तुम्ही संत असे भक्त असे जाणून घेतले पाहिजेत, अशा प्रकारचे भक्त ओळखता आले पाहिजेत. जेवढे संत झाले तेवढ्या संतांचा इतिहास पाहिला तरी एकही संत आपल्या स्वतःच्या शरीरावर एवढं प्रेम करायचे नाही. कारण त्यांना त्यांचा भान राहायचं नाही, त्या भानावर नसायचे. त्यांचं एकच माध्यम झालेलं होतं नामस्मरण, भगवंताचं चिंतन. याच्याशिवाय त्यांना विषय झालेला नव्हता. म्हणून त्यांनी देहावर प्रेम करणं सोडून दिलेलं होतं. ध्रुव बाळांचा तुम्ही विषय पाहिला तर विषय ज्यावेळेस त्यांनी त्या वनामध्ये निघून गेले त्यावेळेस त्यांनी पोटा पाण्याची त्यांना चिंता होती का? नाही. खाण्यापिण्याची, पाणी तरी पिण्याची नाही. एवढंच नाही, शेवटी त्यांनी श्वास सुद्धा बंद केला. आणि बंद केल्यावर भगवंताला त्याची जाणीव झाली. सर्व देवांनी त्यांच्याकडे विषय मांडला. देवा, हे प्रकार काय आहे? आम्हाला सर्व काही विस्मरून जातो आम्ही. त्यासाठी तुमचा जो भक्त आहे त्याने जे काही बंद केलेलं आहे तुम्ही जा आणि त्यांना काय करा? सावध करा, म्हणजे ते आपल्या पूर्वस्थितीवर येतील. म्हणजेच त्यांना काही अवस्था कशी प्राप्त झाली होती? देह विभूर झालेले होते. त्यांचं देहावर अजिबात लक्ष नव्हतं. अभंगाचं प्रथम छंद. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना
भक्त ऐसे जना जे देही उदास गेले आशा पास निवारोनी. कारण भक्त ज्यावेळेस बनतात त्यावेळेस त्यांना आशा आकांक्षा काही उरत नाही. ज्यावेळेस भगवंताच्या चिंतनात खरा भक्त खानदानी भक्त मग्न होतो त्यावेळेस मात्र त्याला कोणत्याही गोष्टीची चिंताला राहत नाही. का राहत नाही? कारण त्याचं मन चित्त भाव सर्व काही गोष्टींनी ज्या प्रकारच्या या शास्त्रामध्ये आपल्या भक्ती या संतांनी भक्तींचं वर्णन केलेलं आहे, ज्या की 9वीदा भक्ती आहे. भागवतामध्ये कर्दम ऋषींना तेच प्राप्त झालेले आहे. ज्या अनुसया माता सुद्धा एक भक्तीचं रूप आहे, देवहूती एक भक्तीचं रूप आहे. आणि त्याच प्रकारे या 9वीदा जे काही अर्चनम वंदनम दास्यम आत्मनिवेदन सख्यम जे काही 9वीदा भक्ती आहेत या सर्व भक्ती त्या भक्तीमध्ये डुबून गेलेला मुरून गेलेला जो भक्त आहे त्याला मात्र शरीराचं काही देणं घेणं राहत नाही. शरीराचंच राहत नाही, आपण काय करत आहोत याचंही भान राहत नाही. आपल्याला अनेक भागवतामध्ये असतील रामायणामध्ये असतील अनेक काही उदाहरणं पाहायला मिळतील. पण ते अशा प्रकारची भक्ती केव्हा सफल होते? ज्यावेळेस त्यांचा विषय नारायण बनतो. मग नारायण विषय कोणाकोणाचा बनलेला आहे? अनेक भक्त होऊन गेले, त्यांना नारायणाशिवाय दुसरं काही या संसारात दिसलेलं नाही. आणि जे काही संसारात डुबून गेलेत, जे काही संसारामध्ये मग्न झालेले आहेत त्यांना मात्र भक्ती हे नावातनं काही कळत नाही. आम्ही जी काही वरून सगुण रूपाचे जे काही आम्ही पूजा अर्चना करतो याला काही लोक भक्ती समजतात. काही लोक आम्ही तीर्थवाऱ्या तीर्थक्षेत्रे भ्रमण केले, नामस्मरण केले याला भक्ती म्हणतात. पण अनेक काही उदाहरणं देता येतील. अनेक संत होऊन गेले, कुठेही गेलेले नाही, एका ठिकाणावर बसून नामस्मरण केलेलं आहे. किंवा एखादं काम करता करता त्यांनी नाम जपलेलं आहे. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा किंवा ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा.
एका ठिकाणावर बसून पण आमचं चित्त शुद्ध असलं पाहिजे, मनाने भक्ती केली पाहिजे. मन मना मन मत बघतो मध्याजी मा मन मस्कुरू, मनाने आम्ही स्मरण केलं पाहिजे. आमचं मन ठिकाणावर असलं पाहिजे. नाहीतर आम्ही अनेक महाराज सांगतात ना, मी काही संसारातलं उदाहरण वगैरे देत नाही बरं का, एखाद्याचं ऐकलेलं असेल तर सांगते. कारण या संसाराला कंटाळून कंटाळून आम्ही मंदिरात वेळ काढतो. परत घरचेच काहीतरी कुठं इथं मांडायला वैयक्तिक मला आवडत नाही. आणि त्याच्यामुळे मी कमीत कमी उदाहरण सांगते. देवाला पुंडलिक भेटाया नाही गेला, देवाला पुंडलिक भेटाया नाही गेला. काय प्रमाण होतं? देवाला पुंडलिक भेटाय नाही गेला, पुंडलिकाला देव भेटाय. विठ्ठला कारण आपल्याला या देहापासून जर आसक्ती आपली सोडवायची असेल तर आपलं मन ठिकाणावर असलं पाहिजे. आपला विषय इथं होता. कारण मनाने आपण स्मरण केलं पाहिजे. मग ठाईचं बैसोनी करा एकदा चित्त, आवडी अनंत आळवावा, अनेक प्रमाण आहेत. त्या ठिकाणावर भाव असला पाहिजे. नुसतं आम्ही चिंतन बडबड 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 करून तरी सुद्धा देवाची भक्ती होते का? होत नाही. कारण अनेक जण एक वेळा नारदजींना सुद्धा अभिमान झाला. देवा म्हणे मी माझ्यासारखा कुणी नामस्मरण जास्त करणारा कुणीही भक्त नाही. ज्यावेळेस देवाने एक नाटक केलं की माझं फार डोकं दुखते, नारदा माझं फार मोठं डोकं दुखते आणि हे डोकं कशानेच राहत नाही, मग काय केलं पाहिजे देवा? नारदजींनी भगवंताला विचारलं. भगवंत नारदजींना सांगतात, नारदजी माझं डोकं अशा तशा वैद्याकडे जाऊन राहणार नाही, मग काय केलं पाहिजे? मला माझ्या खऱ्या भक्ताच्या पायाची माती ती आणली देवाची राज झरलीची माती, देवाची राज झरलीची माती, देवाची राज झरलीची माती, देवाची
देवांना चरणाची माती सुद्धा मिळावी अशी इच्छा असते. पण केव्हा? ज्यावेळेस नारदजींना गर्व झाला पण त्यांनी सांगितलं नाही मी माती. त्यांना वाटलं मी भक्त आहे पण माती कसा देऊ? माती दिलं तर मला नरकात जावे लागेल, नरकात जावं लागेल. मग या भीतीपोटी नारदजींनी माती दिली नाही. ज्यावेळेस गवळणीपर्यंत हा निरोप गेला त्यावेळेस त्यांनी तातडीने माती भगवंतासाठी दिली. त्यावेळेस मात्र त्या नारदजींना कळलं. नारदजींनी अनेक प्रकारे सांगितलेलं आहे गवळणींना तुम्ही देताय पण फार मूर्ख आहे, तुम्हाला नरकाला जावं लागेल. त्यावेळेस गवळणींचं उत्तर आहे का? गवळणी म्हणतात अरे भगवंतावर आम्ही एवढं प्रेम करतो आणि भगवंत आणि आम्ही काही वेगळे नाही, आम्ही एकरूप आहोत. म्हणून त्यांना जर त्रास झाला तर ते आमचा त्रास आहे. आणि नुसतं एका नरकात नाही, जेवढे नरक आहेत तेवढे जरी आम्हाला मिळाले ना आम्ही तेही आम्ही त्याचाही स्वीकार करू. पण आमच्या भगवंताला त्रास झाला नाही पाहिजे आणि ही माती घेऊन जा. त्यावेळेस अशा भक्ताची देव सुद्धा माती चरणाची सुद्धा मातीची इच्छा करतात. एवढं तनामनाने भक्ती केली पाहिजे, त्यांचा भाव असला पाहिजे. तुका म्हणे एका भावाची कारण एक भाव जर शुद्ध असेल तर मग मात्र भगवंत प्रसन्न व्हायला वेळ लागत नाही. पण ते भाव असायला मनाची शुद्धी पाहिजे, तशीच तनाचीही शुद्धी पाहिजे. मन हे राम झाले मन अशा प्रकारे त्या भक्ताचं मन भगवंतात नुसतं गुंतवणं किंवा चिंतन करणं एवढं नाही, मनच राम झालं पाहिजे, एवढं नामामध्ये मग्न झालं पाहिजे. आणि तशा प्रकारे या गोपिका असतील, हे भक्त असतील, अशा प्रकारे त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये मन रममान करतात. नुसते रममान करीत नाहीत तर त्यांचा पूर्णपणे विषय हा नारायण बनलेला आहे. आपण या पहिल्याच चरणाच्या नंतर महाराजांनी तात्यांनी घेतलेलं होतं की विषय तर त्यांचा झाला नारायण. मग असा विषय नारायण करण्यासाठी आमचं अंतःकरण शुद्ध पाहिजे, आमचं मन शुद्ध पाहिजे, आमचा भाव शुद्ध पाहिजे. नाहीतर आम्हाला थोडी भक्ती झाली, आम्हाला थोडं ज्ञानाची प्राप्ती झाली, आम्हाला गर्व येतो. गर्व आल्यावर मात्र आम्हाला नरकात जावं लागतं, अभिमान आल्यावर नरकात जावं लागतं. संत सांगतात तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा.
भ्रमरूप तर येरी चिपूलच उरेल. कारण ज्यावेळेस गुंगा येतो कमळावर बसतो त्याला पराग सेवन करून जातो. ते बेंडकुळी असणारी जो बेंडूक आहे तो मात्र कमळाच्या बुडाला बसतो, त्या चिखलातच बसतो, शेवट त्याचा चिपूल राहतो. तसे काही आमचे भक्त आपल्यासारखे काही भक्त होऊन जातात, जे इंद्रायणीचं एक स्नान चंद्रभागेचं एक स्नान झालं तर अनेक पाप नष्ट होतात आणि पुण्याची जास्त प्राप्ती होते. पण काही चंद्रभागेत इंद्रायणीमध्ये काही गोटे आहेत, दगड आहेत, त्यांच्यावर कितीतरी 24 तास त्या तीर्थांमध्ये असतात, पण त्यांच्यात काही फरक होतो का? होत नाही. तसे आमचे संसारातले जीव आहेत, जे तीर्थातले गोटे याच संसारामध्ये जे की भगवंताने निर्माण केलेला आहे. ममे वंश जीव लोके जीवभूत सनातनः. भगवंत सांगतात, अरे अर्जुना, हे सर्व काही तुला जग दिसते ना, यातले जे काही जीव आहेत ते माझे अंश आहेत, पण ते आम्हाला कळले पाहिजे. आमच्या राम आणि आत्मराम हे एक आहे, आमच्या आत्म्यामध्येच राम आहे, पण ते आम्हाला उघडून बघता आलं पाहिजे. ती दिव्य दृष्टी आम्हाला नाही, ज्ञान दृष्टी आम्हाला नाही, त्या दृष्टीशिवाय आम्हाला दिसत नाही. मग आमची दृष्टी निर्माण होण्यासाठी आमच्याकडे काय पाहिजे? भाव निर्मळ पाहिजे, अंतकरण निर्मळ पाहिजे. मग हे होण्यासाठी मात्र आम्हाला काय केलं पाहिजे? परत अभंगाचं दुसरं चरण विषय विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. आम्ही तर कीर्तनकार सांगतो की माता पिताची सेवा केली पाहिजे, पण तुकाराम महाराज या अभंगात सांगतात त्यांना माता पिता सुद्धा आवडू नये त्या भक्ताला. केव्हा आवडणार नाही? ज्यावेळेस विषय त्यांचा नारायण होतो. पण आमचा मात्र विषय अनेक ठिकाणी भरकट जातो. आम्ही एखाद्या निवडणुकीमध्ये जाऊ, एखाद्या गाव उठाण्याच्या कामामध्ये आम्ही भाग घेऊ, त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे विषय मांडतो. पण आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवाला उद्धरून टाकण्यासाठी महाराजांनी संतांनी अनेक काही काव्य रचून ठेवलेले आहेत की सर्वांनी मिळून एकत्रित आलं पाहिजे आणि भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे. पण आमच्याकडे असं होत नाही. आम्ही आमचा हा धर्म किंवा धर्माचा सुद्धा आम्ही विभागणी करतो. जाती धर्मावर आम्ही अनेक देव धर्म करतो. असं न करता शिवाजी महाराज
आणि त्या शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित आणण्याचं कार्य कसं केलं, किंवा सर्व जीवांना, सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित आणून कामाचा शेवट कसा करावा, किंवा सर्व जाती धर्मातले लोक एकत्रित येऊन एकरूपतेने कसे राहतील, ते आपण दिदीच्या पोवाड्यात ऐकू. शिवरायांच्या छायेखाली, शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान, नव्हती कशाची वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या छायेखाली, शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान, नव्हती कशाची वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या रात्री तळपत होता तिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री तळपत होता तिच्या रूपाचं ऊन. अशी देवी होती रामची माझी सून, अशी देवी होती रामची माझी सून. कातरुणीला काय म्हणाला, कातरुणीला काय म्हणाला राजा तो शिलमान, राजा तो शिलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. रामनवाने शिवरायाला करतो मी वंदन, रामनवाने शिवरायाला करतो मी वंदन. मला नागडे साथ आणि धर्माचे बंधन, मला नागडे साथ आणि धर्माचे बंधन. असाच माझा शिवा होता, असाच माझा शिवा होता. माणुसकीचे गाण, माणुसकीचे गाण. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. अशा प्रकारे आम्ही जाती धर्मामध्ये न गुंतता शिवरायांचे नुसतं जय शिवबा किंवा जय शिवराय म्हणून भागणार नाही, तर सर्व धर्मांना, सर्व जाती धर्मांना एकत्रित आणून आम्ही कोणतंही कार्य उभा करून त्याचा शेवट, त्याचा कळस काढला पाहिजे. शिवराय सांगतात ना, हे जाती धर्माचं बंधन मला अजिबात आवडत नाही. मग आमच्यासारख्या सर्वसामान्याला कशाला आवडावं, आवडू नये. तर त्याची आवड काय झाली पाहिजे, किंवा विषय काय झाला पाहिजे, तर नारायण झाला पाहिजे. ज्या प्रकारे एखादं कार्य एखाद्या व्यक्तीने हाती धरलं तर त्याचं ध्येय तेच असलं पाहिजे. एखाद्या गावी जायचं आहे, मैल 2 मैल चालत जायचं आहे, तर त्याने रस्त्यामध्ये थंडगार पाणी दिसलं, पाणी प्यावं, थंडगार झाड दिसलं, त्या ठिकाणी झोप काढावी असं केलं तर चालेल का? त्या ठिकाणावर तो पोहोचू शकणार नाही. केव्हा पोहोचेल? ज्यावेळेस त्याने आपल्या पद्धतीने पण ध्येय ठेवून त्या ठिकाणावर मला जायचं आहे, एवढ्या वेळेत मला पोहोचायचं आहे. एक व्यक्ती जात असताना त्या व्यक्तीने एका व्यक्तीला, रस्त्यातल्या व्यक्तीला सांगितलं की बाबा रे, इथून परचंडा किती मैल आहे, किती किलोमीटर आहे? त्यांनी सांगितलं बाबा एवढं किलोमीटर आहे. मग त्यांनी सांगितलं माझ्या पायाने जायला मला वेळ किती लागेल? त्यावेळेस तो व्यक्ती एक क्षणभर थांबतो आणि सांगतो मला तू चालून दाखवलं पाहिजे.
त्या व्यक्तीला वाटलं चालण्याचा आणि जाण्याचा काही संबंध आहे का? काही नाही. मग हा व्यक्ती मला ज्या कारणाने चालून दाखव ही गोष्ट विचारतोय, त्या कारणाने म्हणजे त्याच्या मागचा काहीतरी उद्देश असला पाहिजे. त्याने चालून दाखवलं, त्यांनी सांगितलं की तू एवढ्या वेळामध्ये जाशील. त्यांनी सांगितलं मला का विचारता तुम्ही? त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो, अरे तुला नुसतं मी जाण्याचा किलो अंतर मात्र सांगितला, अंतर बरोबर आहे, पण तुझ्या पायाने तू केव्हा पोहोचशील, तुझं चालण्याची स्पीड पाहिल्याशिवाय मला कळेल का? कळणार नाही. मग मी तुझी स्पीड पाहिली, तुझ्या चालण्याचा वेग पाहिला, तू किती झपाट्याने चालतोस, किती अंतरावर पाऊल टाकतोस, आणि याचा अंदाज मांडून मी तुला सांगितलेला आहे की एवढा वेळ लागू शकेल. कसं काय? कारण त्याला अंदाज लागला. मग आम्हाला कोणत्या गोष्टीचा अंदाज लावायचा आहे, तर आपण एखाद्याला म्हणतो पहा एवढं मोठं करायला चाललं, त्याची अवकात किंवा त्याची ऐपत आहे का? एवढा खर्च करतो, त्याची प्रॉपर्टी किंवा पैशाची ऐपत आहे का? तेवढी ताकद आहे का त्याच्यामध्ये? आपण संसारामध्ये बोलत असताना सांगतो की याच्या काही याच्या मर्यादेमधला किंवा याच्या हिशोबात बसेल असा हा विषय नाही. मग तो खर्चाचा असेल, एखाद्या कामाचा असेल किंवा एखाद्या व्यवहाराचा असेल. पण तुकाराम महाराज सांगतात, ज्यावेळेस विषय नारायण कराल, ज्यावेळेस तुम्हाला देहाचं भान राहणार नाही, त्यावेळेस विषय नारायण बनेल. आणि नारायण नुसता विषय बनणार नाही, नुसता विषय बनून चालणार नाही, तर तेवढ्या जोमाने आपण भक्ती केली पाहिजे. कशा प्रकारची? तर तनाने मनाने आपण भाव विभोर होऊन राहणं, भाव ठेवून भक्ती करणं. नुसतं भावाने चालत नाही, भावामध्ये प्रेम असावं लागतं. भाव, भक्ती आणि प्रेम वेगवेगळे विषय आहेत. भाव तुमचा आमचा बसतो, पण भावाला काही मर्यादा आहे. भक्तीला बी काही मर्यादा आहे, पण प्रेमाला मर्यादा राहत नाही. जसं की गोपिकांनी भगवंतावर प्रेम केलं, किती केलं की त्या सगळं काही विसरून जात होत्या आणि भगवंताला आपलं मानत होत्या. ज्यावेळेस रास केली त्यावेळेस भगवंताचं प्रेम भगवंताने गोपिकांना निवडलं गेलं. खरोखर माझ्या या महारासेमध्ये या गोपिका उतरतील का, किंवा या महारासेच्या पात्रतेच्या या गोपी आहेत का? त्या 100 कोटी गोपिका होत्या महारासेला, त्याच्या रासेमध्ये. आणि महारास चालू असताना भगवंताने निवडक गोपी घेतल्या होत्या. केव्हा घेतल्या? त्या प्रेमाची बासुरी ऐकल्यानंतर. ज्यावेळेस भगवंताने बासुरीचे सूर काढले, त्यावेळेस ज्या प्रेमाच्या गोपिका होत्या त्यांना ते मधुर सूर असणारे त्यांनाच ऐकायला गेले, सर्व गोपिकांना ऐकायला गेले नाही. कसा नाद झाला बासुरीचा, माऊली वर्णन करून सांगते. तुझ्या मुरलीची ध्वनी आकल्पित पडली गाणी, मी वृंदावनी गेले, आरे सावळिया कैसी वाजली मुरली, आरे सावळिया प्रेम असल्याशिवाय बासुरीचे धून असताना ऐकायला गेले नाही. पण भगवंत सांगतात, अरे एवढा विषय नारायण व्हायचा आहे. भक्त प्रश्न विचारतो की देवा मला सखा व्हायचा आहे, मनातून आत्मीयता आहे, इच्छा आहे, पण मला कळत नाही कसं झालं पाहिजे. त्यासाठी गुरु केला पाहिजे. मग गुरु कसा ओळखावा? जाणतेनी गुरु भजिजे. माऊली सांगतात, जाण
पाहिजे, शिष्यापेक्षा हुशार असलं पाहिजे, सर्व ज्ञानामध्ये पारंगत पाहिजे. जर माणूस शिकवणारा जर शिक्षक कच्चा असेल तर विद्यार्थ्यांना कसा घडवू शकेल? घडवू शकणार नाही. म्हणून तो कसा केला पाहिजे? गुरु जाणून समजून घेऊन गुरु केला पाहिजे. मग आम्ही गुरुसाठी कसं ओळखावं, कुठं जावं लागेल ना. संत सांगतात गुरुकडे जायची गरज नाही. ज्यावेळेस तुमच्यातला भाव जाणतो ना त्यावेळेस गुरु तुमच्याकडे होऊन येतात आणि गुरु होऊन येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्यासाठी काय केलं पाहिजे? मग गुरुकडे जायचं आहे. आम्हाला हेही कळतं महाराज. बुद्ध दिला मद सांगते गुरु नुसते गुरुच राहत नाही तर ते मायबापही आहेत. तशा सर्व गोष्टींना पारंगत, सर्व विषयामध्ये पारंगत असलेला, जाणून अभ्यास करून तो गुरु करावा. माऊली सांगतात गुरुकडे कसं ज्ञान प्राप्त करून घ्यावं. गेले मला द्या. आता सध्या तीच प्रथा शाळेने चालते पहा. पॅरेंट्स जातात आणि सांगतात माझ्या मुलाला हे चालत नाही, माझ्या मुलाला जास्त मारलेलं चालत नाही. पण पूर्वीचे शिक्षक रस्त्याने चालले तर लपून बसायची परिस्थिती त्या विद्यार्थ्यांची होती. आता असं नाही. आता सगळा खेळ पैशावर चालतो. शिक्षकही तसेच. शिक्षकांना वाटतं चला पगार आहे ना आपला, शिक्षक आपल्याला त्यांच्याशी काय देणं घेणं आहे. विद्यार्थ्यांनाही तसंच वाटतं की मला मारलं तर मी माझ्या पप्पांना बोलवेल किंवा माझ्या घरच्यांना बोलवेल. धमक्याही देणारे तसेच आहेत. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मारायचं नाही. अनेक शिक्षकावर सुद्धा बंधन आहे. पण असं नाही. माऊली सांगतात, भगवान सांगतात विद्या घ्यायची ना गुरुकडनं तर कशी घेतली पाहिजे? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिनाः. माऊली त्याच्यावर विवेचन करतात. ते ज्ञान पैगा बरवे. ते आपण कसं गळी उतरवलं पाहिजे, कसं गुरुकडनं ज्ञान मागून घेतलं पाहिजे. अगरवता व्हावे दास्य सकळ. कोणाचा? गुरुचा. गर्व झाला नाही पाहिजे. गुरुचं शिष्यत्व पत्करताना आपल्याला गर्व आला नाही पाहिजे. काया वाचा मना गुरु चरणी अर्पण. गुरु चरणी अर्पण. गुरु चरणी अर्पण.
सेवा कायेने केली पाहिजे, आमच्या शरीराने त्यांची सेवा झाली पाहिजे, वाचेनं त्यांचं नामस्मरण जे काही त्यांनी देतील ज्ञान ते आम्ही स्मरण केलं पाहिजे, त्याचं आम्ही परत परत रिव्हिजन केलं पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे. वाचा म्हणजे आमचं बोलणं आहे. आणि मन किती महत्वाचं आहे पहा. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, नको नको म्हणा गुंतू माया जाळे. तू अशा संसाराच्या गाडग्यामध्ये राहून तू या जाळ्यामध्ये अडकू नको. अरे संसार इतका वाईट आहे. सुरुवातीला मात्र हिरवळ दाखवतात पहा. एखादा बैल जर चालत नाही तर त्याच्या जुवाला हिरवी पेंडी लावली जाते का? त्या बैलाला वाटतं, त्या प्राण्याला वाटतं की आपण 2 ढागामध्ये ती पेंडी आपल्या मुखामध्ये घालू. पण किती त्यांनी पाऊल टाकले म्हणजे ती पेंडी मुखापर्यंत येणारच नाही. जसा गवताचा घास त्या जुवाला बांधलेला आहे, त्याला मागून हाकतात मारतात चालण्यासाठी. तो किती जरी चालला, किती जरी अंतर पार केला तरी ती पेंडी त्याच्या मुखाला लागणार आहे का? ती हिरवळ त्याला चाखायला मिळणार नाही किंवा त्या हिरवळीचा आनंद त्या प्राण्याला घेता येणार नाही. अगदी त्याच प्रकारचा हा संसार आहे. दुःख संसार कसा आहे? संत ओरडू सांगतात की संसार खूप दुःखाचा सागर आहे. मुळापासून त्याच्यात दुःख भरलेलं आहे, मग त्याला फळ कसं येणार आहे? त्याचं बीज दुःखाचं आहे. संसार या वृक्षाचं बीज दुःखाचं आहे. एवढंच नाही, भगवान कृष्ण सांगतात 15व्या अध्यायामध्ये पहिला श्लोक आहे, ऊर्ध्व मूल मदशाखा. उलटच आहे सगळं. या संसाराचं तुम्ही वृक्षाचं त्या चित्र जर पाहिलं गीतेवर, ते सुद्धा उलट आहे. मुळा त्या वृक्षाच्या वर आहेत, त्याच्या फांद्या खाली आहेत, त्याला फळ तर नाहीच, बिना फळाचा वृक्ष आहे. आतापर्यंत संसारात राहून कष्ट करून शेवटी काय मिळालेलं आहे? काही मिळत नाही. निष्फळ संसार आहे. संसारात फळ काहीही नाही. पण संसाराशिवाय राहत नाही. या जीवाला संसार पाहिजे. पण संतांनी काही उपदेश केलेले आहेत की संसारामध्ये भोग भोगले पाहिजेत. प्रत्येक गोष्टीचा भोग भोगावा, पण कितपत भोगावा याचं ज्ञान मनुष्याला असलं पाहिजे. कारण भोग सर्वांना दिलेला आहे. मग या जीवाला गरमी झाली तर फॅन लावा वाटतो, फॅनाचा भोग घ्यावा वाटतो. आम्हाला भूक लागली मिष्टान्न खावं वाटतं, मग खाल्लं पाहिजे, पण त्याचा अतिरेक होऊ नये एवढं आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पण आमच्याकडनं असं होतं की जी नको ती गोष्ट आमची अति होते. आणि जी अति केली पाहिजे, अति काय केलं पाहिजे? आमचा विषय नारायण म्हणला पाहिजे, भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. आम्ही भक्त असे बनले पाहिजेत ज्या प्रकारे या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. कसे ओळखा म्हणले भक्त? जे देही उदास, या देहावर प्रेम न करणारे आम्ही बनलो पाहिजे. पण आम्ही बनत नाही. या
माझी मदत झाली अनावरणाची. आम्ही एवढी भक्ती केली पाहिजे की प्रत्येक अवयवाला त्या भक्तीमध्ये अवयव आमचा निघून गेला पाहिजे. ज्या प्रकारे तुकाराम महाराजांची ज्यावेळेस स्वच्छाला बसले तरी त्यांचं रामकृष्ण हरी चालू होतं, विठ्ठल विठ्ठल चालू आहे. ज्यावेळेस त्या ज्ञानी ब्राह्मणाने येऊन त्यांना पाहिलं आणि त्यांनी सांगितले, तू एवढ्या अपवित्र ठिकाणी सुद्धा भगवंताचं नामस्मरण करतोस, अरे तू कसला भक्त आहेस आणि वैराग्य मूर्ती असं तू स्वतःला म्हणून घेतोस, संत म्हणून घेतोस, वैराग्य वृत्तीचा संत आहे, जगद्गुरु आहे. एवढं म्हणण्याचं कारणच नाही, कारण तुला पवित्र काय आहे आणि अपवित्र काय आहे यातला जर तुला भेद कळत नाही तर तू संत कसला. त्यावेळेस तुकाराम महाराज सांगतात, काय करू म्हणे, माझे वाचा सुद्धा माझ्यावर काय झाली, माझ्या ताब्यात राहिली नाही, अनावर झालेले आहे आणि म्हणून हे माझं नामस्मरण होऊन जातं. पण आम्हाला त्याच्या उलट होतं की आम्ही काही करत असताना आम्हाला आठवण करावी लागते, याचं आम्हाला नामस्मरण करायचं आहे, हे आम्हाला वाचन करायचं आहे. फरक आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये हा आहे. पण संत सांगतात तेच तुकाराम महाराज अनुभव आले अंगात ते या जगा सांगत असे. तुकाराम महाराजांनी प्रत्येक अभंग जे लिहिलेलं आहे ते त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे. आम्ही कीर्तन करीत असताना एखाद्या महाराजाचा ऐकतो, तुकाराम महाराजांच्या गाथ्यातला एखादा अभंग आम्ही पाठ करतो, आम्हाला अनुभव आहे का? अनुभव नाही. म्हणून तुकाराम महाराज, म्हणून संत सांगतात की गुरु करताना जाणून बुजून करा, जाणून ओळखून करा, असा तसा करू नका. कारण तुकाराम महाराजांनी प्रत्येक संतांनी जे अभंगाची रचना केलेली आहे, त्या अभंगाची रचना करीत असताना त्यांचे काही कारण होते. त्यांना जी काही अनुभवायला आली गोष्ट, कोणतीही अनुभवाला मधनं जे केलेली आहे, त्या अनुभवातला जो काही भाग आहे, त्यांना जे काही वाटलं, जे काही अनुभव आला, ते अनुभव त्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. ते अभंग काही त्यांनी बसावं, आसन टाकावं, आता बसावं. ज्या प्रकारे आताचे इंग्लिश स्कूलचे लेकरं अशा थाटामाटात अभ्यास करतात, मार्क भले की 0 येऊ, त्यांना टेबल पाहिजे, खुर्ची पाहिजे, त्यांना अनेक साधनं पाहिजे. हे कशाचे आहेत? क्षणिक सुखाचे आहेत. त्यांचे मार्क्स शेवटी कसे काय येत नाही, पण ते सर्व काही साहित्य पाहिजे. पण तुकाराम महाराज सांगतात असा काही थाटमाट लागत नाही. नामस्मरण करण्यासाठी काय केलं पाहिजे? मनातनं आम्ही ध्येय पूर्ण साध्य केलं पाहिजे. आणि हे ध्येय साध्य करीत असताना ज्यावेळेस आम्ही या शरीरावर प्रेम सोडून दिलं पाहिजे करायचं, त्यावेळेस आमचा विषय नारायण बनतो. आणि विषय नारायण झाल्यानंतर मग मात्र आमची भक्ती कुठेतरी भगवंताच्या भक्तापर्यंत पोहोचते की नाही. पण आम्हाला गर्व येतो. संत सांगतात गर्व आला नाही पाहिजे, अभिमान सुद्धा येऊ नये. कारण हे गर्व आणि अभिमान कोणाच्याही शेवटी गेलं नाही. कितीतरी पहिलवान दंड थोपटतात, पण ते जर त्यांची 90 क्रॉस झाली, 90 वर्ष त्यांच्या आयुष्याला पूर्ण झाले, तर त्यांना एखाद्या मैदानामध्ये सोडावं, त्यांना धरायला माणूस लागतो. जो पहिलवान 4 गडांना पाठ लावतो, त्या पहिलवानाला त्याच्या आयुष्याचे 90 क्रॉस केल्यानंतर 90 ओलांडणं शक्य नाहीच. जरी समजा शास्त्राने वर्णन केल्याप्रमाणे जरी 100 वर्ष आम्ही गणले तरी सुद्धा 90 जरी पास केली तर त्याला धरायला दुसरा पहिलवान लागतो.
याच्यावरचा जे झालेलं चिंतन आहे, आपण याचा विचार जर केला तर एकमेव एकच साधन उरतं, आमचं काहीच नाही, इथं जे काय आहे भगवंताचं आहे. म्हणून भगवंताचाच विषय बनला पाहिजे, नारायण विषय झाला पाहिजे. एवढं ज्यावेळेस होईल त्यावेळेस मात्र पुन्हा चिंता करायची गरज नाही. कारण चिंता भगवंत करणार आहे. नुसता भगवंत करणार नाही तर तुमच्या या संसारातला असतील, व्यवहाराच्या असेल किंवा जीवनातली अनेक कोणतीही गोष्ट घ्या, त्यावेळेस ज्यावेळेस तुमच्यावर संकट येईल त्यावेळेस मात्र मागे पुढे भगवंत उभा राहतो. मागे पुढे उभा राहेगा, मागे पुढे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. ज्यावेळेस आमचा विषय नारायण बनतो, आमच्यातला काम क्रोध जे काही लोभ मोह आहे सर्व काही नष्ट होऊन अंतःकरण शुद्ध झाल्यावर आमची भक्ती घडते, विषय नारायण बनला पाहिजे. अहंकार गेला तुका म्हणे देवा झाला, तुका म्हणे देवा झाला, तुका म्हणे देवा आमच्यातला अहंकार गेला का तुकाराम महाराज म्हणते, त्या अहंकार केलेला व्यक्ती राहत नाही, तो भक्त मनुष्य राहत नाही, तर तो साक्षात काय होतो, देव होतो. आणि त्याच प्रकारे भक्त प्रल्हादासारखे पहा, ध्रुवासारखे पहा. एवढंच काय, द्रौपदीने सारं थोडस त्याच्यावर काय त्याची भक्ती केली. आपल्या सर्व पांडवांना पांडवांवर ज्यावेळेस विश्वास उडाला, आमचं त्या द्रौपदी सारखं आहे. आम्ही अगोदर माझे सखे पाहतो, गजेंद्राचा कसा नाश झाला आणि ज्यावेळेस त्याच्या जीवावर संकट आलं त्यावेळेस त्याने भगवंताला आवाज दिला. पण तेच आवाज अगोदर भगवंताला द्यावं हे ना, गजेंद्राला प्राणी असून कळलं नाही त्यांचं ठीक आहे, पण द्रौपदीला सुद्धा कळलं नाही. पण ज्यावेळेस द्रौपदीची सून उत्तरा, तिनं मात्र हे सर्व प्रकार पाहिला आणि उत्तरेने विचार केला की आता आपण सासू सासरा हे जाऊ भाऊ जे काही पती आहे त्या संसारातलं कुणीही आपलं सहाय्य करणार नाही, तर आपला कोण करणार आहे, पांडुरंग करणार आहे. श्रीकृष्ण भगवंताशिवाय आपलं कोणी सहाय्य करणार नाही. म्हणून उत्तरेला कळलं की जे काही मागे माझ्या सासऱ्याने सर्वांकडे आशेनं पाहिलेलं होतं, पण त्यांच्याकडनं काही आमच्यावर उपकार त्यांनी काही केलेला नाही किंवा आमच्यावर संकट आल्यानंतर धावून आलेले नाही. धावून आला तो
भगवंतालाच आवाज दिला पाहिजे. तिने तनानी मनानी धनानी सर्व गोष्टींनी सर्व तन मन सर्व अर्पण करून त्याला समर्पण भावाने आवाज दिला आणि मग भगवंत मात्र धावून आले. नुसते तिला धावून आले नाही तर तिच्या सर्व कुळ खानदाना तिचे सर्व काही नाते गोते आहेत त्या सर्वांना सांभाळायचं काम श्रीकृष्ण भगवंतांनी केलेलं आहे. म्हणून काय म्हणतात द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून त्याने त्या घरीच राहणं चालू केलं. कोणी? भगवंताने. कशाच्या जोरावर? नामस्मरणाच्या जोरावर. आणि मग मात्र त्या पांडवाच्या घरामध्ये जे काही संकट येते त्यावेळेस मात्र मागे पुढे असणारे सांभाळीत कोण राहू लागला? अभंगाचं तिसरं चरण. निर्वाणी आहे मागे पुढे, निर्वाणी गोविंद आहे मागे पुढे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकड पडवणे दी. ज्यावेळेस भगवंताचं ऊन जाल त्यावेळेस मात्र पुन्हा चिंता करायची आवश्यकता नाही. माझं कसं होईल, माझं कसं होईल अजिबात म्हणायची गरज नाही. का? कारण तुमची आलेली अडचण हा भगवंत त्यावेळेला तुमचं जाणून घेऊन तुमचं साकडं ते निवारण त्या आलेल्या अडचणीचा दुरावा करून टाकतो. कारण ते चिंता तुमची राहत नाही. ज्यावेळेस धर्मयुद्ध चालू होतं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवाः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. संजय उवाच. एकमेकांना चर्चा चालू होते संजयांची आणि धृतराष्ट्राची. धृतराष्ट्राला संजय त्या पटावर पाहायचा, दिव्य दृष्टी दिलेली होती ना व्यासाने, त्या दिव्य दृष्टीने त्या रणांगणामधलं पाहायचा आणि धृतराष्ट्राला सांगायचा आज काय झालं, उद्या काय झालं, कशा प्रकारे रथ थांबलेला आहे. संजय वाच. संजय सांगायचे की धृतराष्ट्राजी साहेब आज या ठिकाणी अर्जुनाने रथ उभा केलेला आहे. आज अर्जुनाने मान खाली घातलेली आहे. का? कारण ज्यावेळेस त्यांचा ब्रह्मनिराश झालेला होता, अर्जुनाला वाटू लागले की हे माझे सखे आहेत, हे माझे सोयरे आहेत, हे माझे एवढ्या मोठ्या ज्ञानी लोकांना सुद्धा माझेपणा सोडत नाही, मग आमच्यासारख्यांना सोडणार आहे का? मुळीच सोडित नाही. त्यावेळेस भगवंत सांगतात अर्जुना तुला आता असं करून चालायचं नाही. अर्जुन सांगतो देवा आता माझ्या हातातलं गांडव धनुष्य सुद्धा निष्ठून जाते. मी माझा एवढा थरकाप अंग कंपन करायला चालू झालेला आहे. मला असं वाटतंय की यांना मारून मी राज्य करण्यापेक्षा मी भीक मागून खाल्लेली, मी भिक्षा मागून खाल्लेलं मला बरं वाटते. त्यावेळेस भगवंत सांगतात अरे हे माझं आणि तुझं म्हणण्याचं युद्ध नाही, हे खरं आणि खोटं जाणून घेण्याचं युद्ध आहे. हे धर्म बुडवणारं युद्ध नाही तर धर्माची जागृती करणारं युद्ध आहे, धर्माचं युद्ध आहे. हे तुला केल्याशिवाय जमणार नाही, कारण तुझा धर्म काय आहे? क्षत्रिय आहे. म्हणून तू असं लपून छपून बसणं मला काही पटत
मीच आहे. ज्या प्रकारे एखादा सोन्याचा अलंकार आहे, सोनं ज्यावेळेस वितळलं जातं त्यावेळेस सोनंच बनतं. मग ज्यावेळेस अलंकार बनू त्यावेळेस मात्र त्याचं चित्र तुम्हाला दिसतं. तशा प्रकारे तुला भ्यायची आवश्यकता नाही. तू काय केलं पाहिजे? तू युद्ध केलंच पाहिजे. त्यावेळेस अर्जुन सांगतो, देवा मला वाटतंय की हे युद्ध होऊ नये, पण तुमची इच्छा आहे तर मला काय करा, या युद्धामधलं मार्गदर्शन करा. असं करा की ते माझ्या फायद्याचं कसं असेल किंवा माझ्या फायद्याचं कितपत असेल. चांगलं काय आहे, वाईट काय आहे, मला काही कळत नाही. जे तू सांगशील, जो तुझं भाव आहे. ज्यावेळेस समर्पण भावाने त्याने शरण गेला, अर्जुन ज्यावेळेस भगवंताला शरण गेला त्यावेळेस त्याला विश्वरूप दिसलं आणि मग मात्र युद्धाला तयार झालेला आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ज्यावेळेस अर्जुन तयार झाला त्यावेळेस मात्र सांगू लागले की सत्याचं युद्ध केलेलं आहे, सत्यासाठी लढायचं आहे. जरी माझे अंश असतील तरी तूही माझाच अंश आहे आणि तो भीष्माचार्यही माझाच अंश आहे. तुला भले की वाटत असेल तो माझा आजोबा आहे, तो माझा पंजोबा आहे. अर्जुनाने बऱ्याच वेळा सांगितलं की देवा यांच्यासोबत युद्ध करीत असताना मला बालपण आठवतं रे. कारण कृष्णाला मित्र मानायचा, अर्जुनाला माहिती नव्हतं, सखा मानायचा. हे देव आहे म्हणून प्रेम करायचं नाही, तो मित्रासारखा राहायचा. पण केव्हा? ज्यावेळेस लहानपणापासून तशा प्रकारे वागायचा, पण त्यांची आज्ञा मोडायचा नाही. कारण त्यांच्या आईने, त्यांच्या वडिलांनी, सर्वांनी भगवंतावर प्रेम केलेलं होते. सर्वांना माहिती होतं हे काय आहे, जगाचा पालन करता आहे, याच्याशिवाय काहीही शक्य होणार नाही. याला धरून, कारण धर्माला धरून जर आम्ही काही कार्य करू, पहा अनेक शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे, भागवतामध्ये सुद्धा वर्णन आहे. काही चुकीच्या गोष्टी केल्या पण तिथं भगवंताला धरून केल्या म्हणून त्या सफल झालेल्या आहेत. कशा झाल्या? कारण ज्यावेळेस गोपिकांसोबत श्रीकृष्ण भगवंताने रास केली त्यावेळेस कुब्जा दासी आली. ती सांगितली की देवानी आवाज दिला. आवाज देत असताना तिला एक बाई किंवा माय, आई असं काही न म्हणता एक सुंदरी म्हणून आवाज दिला होता. त्यावेळेस त्या कुब्जेला राग आला आणि रागाने त्याच्याकडे पाहिली आणि पाहिल्याबरोबर म्हणू लागली की मला माझी थट्टा करायचा फक्त तूच उरला होतास. त्यावेळेस देव हसले आणि हसून त्या कुब्जेला सांगू लागले, नाही तू खरंच सुंदर आहेस. त्यावेळेस कुब्जेनं असं श्रीकृष्ण भगवंताला सांगितलेलं आहे, भागवतात असं वर्णन आले, मी फार सुंदर आहे तर मग तू माझ्याशी काय कर, लग्न कर. तू माझ्याशी लग्न केलं पाहिजे, तू माझा पती झाला, मला तू पत्नी करून घेतलं पाहिजे. भगवंताने सांगितलं तेही तुझी इच्छा पूर्ण करेल आणि तीही इच्छा पूर्ण केली. आता खरं पाहिलं तर भगवंताचंही बरोबर आहे का? नाही. कुब्जेचं बरोबर आहे का? एखादीनं सुंदर म्हणावं, त्याला डायरेक्ट माझ्याशी लग्न कर म्हणावं, बरोबर आहे का? चुकीचं आहे. चुकीचं असताना सुद्धा ते कळसापर्यंत पोहोचू शकतो. याचं कारण काय आहे? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखर पडून येते किंवा त्या भगवंताला धरून जे काही कार्य कराल ते तुमचं सफल झाल्याशिवाय राहत नाही. मग असं म्हणलं तर एखादा श्रोता उठून म्हणेल मग आम्ही एखाद्याचा खून केला तर जय श्रीराम म्हणावं, खून करावं, चालेल ना? असं चालेल का? नाही. त्याला अनुसरण असलं पाहिजे. आम्ही एखाद्या कार्याचा शुभारंभ करत आहोत तर आम्ही श्री गणेशाय केला का आम्ही म्हणतो. एखाद्या देवाची आम्ही बोर पाडला, एखादं पाणी घेतलं, एखादी जमीन घेतली, एखादी वस्तू घेतली, त्याची आम्ही काय करतो, भगवंताची फोटो ठेवून आम्ही त्या गोष्टीची आम्ही संसारातली मिथ्या वस्तू जर असेल तर आम्ही भगवंताची बाजूला फोटो ठेवतो आणि त्याला देवारूपाने आम्ही मानून त्याची पूजा करतो. का? कारण ते जे कार्य आम्हाला करायचं आहे ते आमचं सफल व्हावं, ते आम्हाला शेवटपर्यंत त्याला आमची साथ पुरावी आणि ते शेवटपर्यंत आनंदायी आम्हाला बनवावं, सुख द्यावं, त्या गोष्टीपासून आम्हाला सुख मिळावं. एखादं आम्ही घर बांधलं, एखादी आमची वास्तू तयार झाली तर आम्ही वास्तूची त्या शांती करतो. कशासाठी? त्या वास्तूमध्ये नांदत असताना आम्हाला शांतपणाने
वास्तुशांतीचा कार्यक्रम करतो. मग घर किती काळाचं आहे? एक 60-70 वर्षाचं. तरी सुद्धा आम्ही त्याला भगवंताची प्रतिमा ठेवून खूप मोठी पूजा करून त्याची वास्तुशांती करतो. त्याचं कारण काय आहे? कारण एकच आहे की यामध्ये नांदणाऱ्या जीवांना सुख लाभावं, आनंद मिळावा, म्हणून आम्ही काय करतो? त्याची पूजा करतो. मग संत सुद्धा तेच सांगतात की बाबा रे, तुम्ही संसारातलं काहीही कार्य करा, पण भगवंताला धरून करा. विठ्ठला विठ्ठला मग तुम्ही प्रत्येकाला सहाय्यही करा, तुम्ही कार्यही करा, देवाला धरून करा. पण तुम्ही देवाच्या जर विरोधात गेला, अधर्माचे कार्य जर कराल, तर मग मात्र तुम्हाला भगवंत काही सोडणार नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की सत्य धर्माचं तुम्ही कार्य करा, त्याला सहाय्य करा. सत्य कर्मावे साये, सामने सत्य कर्मावे साये, सामने माता पिता तुकाराम महाराज संत असताना सुद्धा
हेच विनंती करतात भगवंताला की देवा मला एवढंच द्या. अनेक जन्म मला जन्म लागायला, पण तुमची सेवा मात्र माझ्या हाताने घडावी आणि मला तुमच्या चरणापाशी राहण्याची किंवा तुमच्या नामस्मरणामध्ये मग्न राहण्याची एवढीच इच्छा माझी मरू देऊ नका किंवा मागण्याची. हेच तुका म्हणे तुकाराम महाराज सुद्धा देवाला हेच मागणं मागतात की देवा मी तुझा भक्त म्हणून राहावं. तशा प्रकारे या अभंगातूनही आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी की अभंग यासाठी निवडला होता की तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे ते आपण माझ्या अल्पशा बुद्धीने जे काही मला जमेल तुमच्या अनुभवातून घेतलेल्या गोष्टी त्याच मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसा उमजेल समजेल जमेल त्या प्रकारे करिबिली तैसी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे. भगवंताला माहिती, गुरुला माहिती की मी काय बोललेली आहे. तुम्ही सर्व काही सुज्ञ आहात. गावातील सर्व माता पिता बंधू भगिनी सर्व टाळकरी माळकरी मृदंगाचार्य गायनाचार्य सर्वांनी सुंदर असे साथ दिली म्हणण्यापेक्षा मला सावरून सर्वांनी हे कीर्तनाचा शेवट केला असं म्हणायलाही काही हरकत नाही. आणि याच परमेश्वर घोगरे आमचे वर्गमित्र आहेत, आपल्या गावातले बंधू म्हणायला हरकत नाही. यांनी त्यांच्या सौभाग्यवती आमच्या वहिनी म्हणायलाही हरकत नाही. त्यांनी फोन केला आणि सांगितलं की ताई तुम्ही येता का. आल्यानंतर म्हटलं की आमच्या गरिबाचा मान पडतो का. देव खरा गरिबातच पहा. मंदिरावर येणारे लोक ज्या काचच्या बंगल्यात राहतात ते मंदिरात कधी येत नाही. येणारे म्हणजे त्यांच्या पूर्वजांचं खरोखर पुण्य आहे. जे पत्राच्या घरात साधे सर्वसामान्य घरातले आहेत ते सर्वात जास्तीत जास्त मंदिरामध्ये येतात. आपण परीक्षण करू शकतो. मग मी म्हटलं ताई की गरीब हरीब या भगवंताच्या नामस्मरणामध्ये कुणी नाही. एकाच एकादशीचं कशाला दरवर्षीचं कीर्तन जरी माझं ठेवलं ना तरी मी यायला मागे म्हणजे नको म्हणून म्हणणार नाही का. कारण तुमच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आला आणि माझी वेडी वाकुडी वाचा एवढी भगवंताने वधवून घेतली. हे काही कमी भाग्य आहे का. म्हणून सर्वांचे एक वेळा आभार. ज्ञानेश्वरा